कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चंदन शांत हो, अरे बरोबर बोलतायत ते। आणि आमच्यावर कशाला चिडतोय? आम्ही तर तुला मदतच केली ना। यात सगळी चूक ना तुझ्या त्या बायकोची आहे फक्त। थांब रे छोटू, मला किंमत नाही आपली। चल जाऊया आपण। चल हा मी निघतो। काय चाललंय? हे बघा मला पूर्णतः मान्य आहे। चंदन हा मदतीचं सोड रे, मदतीचं सोड। अहो असं कसं सोडू अण्णा? नाही दामू अण्णा, तुम्ही मला सांगा, तुम्ही एवढं करताय माझ्यासाठी, ती करू शकली नसती? एकदा यावंसं नाही वाटलं तिला माझ्यासाठी? अरे ती अहो एक मिनिट दामू अण्णा, दिव्याने माझं कधीच काही ऐकलं नाही। तुम्ही तरी एकदा ऐकून घ्या हो दामू अण्णा। येतंय रे, सगळं ऐकायला येतंय। अहो काय आधी अण्णा, तुम्ही ना मला खरंच बोलू नका। तुम्हाला माहितीये का, तुम्ही होतात म्हणून गावामध्ये ती एवढी राबली, एवढी कामं शिकली, नाही तर काही केलं नसतं तिने। नाहीतर तिकडे त्या वस्तीत कधी इकडची गाडी तिकडे उचलून नाही ठेवली त्या बयानं। आणि मी काय काय नाही केलं त्या दिव्यासाठी। खिशात दमडी नसताना तिला महागड्या हॉटेलमध्ये घेऊन गेलो, फिरायला घेऊन गेलो, माझ्या लायकीपेक्षा जास्तीचे गिफ्ट आणून तिला दिले, आणि तिने काय केलं? बंद कर, सोडून देतो विषय। अहो कसा सोडून देऊ अण्णा? सोडून द्यायला काय त्या धोतर सोडून दे म्हणे। विषय सोडण्यासारखं नाहीच आहे चंद्या। तू आधीच सगळं तिला सांगायला पाहिजे होतं। तू काही बड्या बापाचा मुलगा नाहीयेस ना, तुझा बिझनेस आहे, तू तर फट्याल कंगाल आहेस। बाळा, माझ्या अंगठ्याच्या उंचीचा पण नाही असतो, तरी पण सगळं विसरून तुझ्या पाया पडतो। बंद कर तुझा तो। नाही दामू अण्णा, बरोबर बोलतोय तो। तुम्हाला माहितीये दामू अण्णा, लोक प्रेमात आंधळी होतात। मी श्रीमंत झालो, वाटलं की पुढे कधीतरी जाऊन दिव्याला सांगेल की हे सगळं खोटं आहे, मी फार साधा माणूस आहे, मी कफल्लक माणूस आहे। जसा जसा विषय पुढे वाढत गेला तशा ह्याच्या डिमांड्सही वाढत गेल्या। अरे डिमांड नाही, काय काय तुझ्या समोर वाढून ठेवलंय त्याची कल्पना नाहीये तुला। नव्हतं माहित मला दामू अण्णा, खोटं बोललो मी, चूक झाली माझ्याकडनं, माहितीये। अहो पण भीती वाटली हो की खरं बोललो आणि ती मला सोडून गेली तर। अण्णा, दिव्यावर मी खरं प्रेम केलं होतं, पण दिव्याचं ना फक्त पैशांवर प्रेम होतं, फक्त पैशांवर। अण्णा तुम्ही मला सांगा, आयुष्यात बाकी सगळी सोंग करता येतात हो, पैशाचं सोंग करता येतं का? साला काय काय नाही केलं मी याच्यासाठी। लोकांकडनं उधारी घेतली, गुंडांना नडलो, महागड्या गाड्या आणल्या, लोकांना टोप्या घातल्या। अहो तुम्ही जर गावात फिरायला आणला तर 5-25 लोक मी घातलेल्या टोप्या घालून फिरताना दिसतील तुम्हाला। चंदन खोटा, आई बाबा खोटे, आजोबा खोटे, सगळं सगळं खोटं, पण प्रेम खरं होतं। ट्रू लव्ह, ट्रू लव्ह। तिच्यासाठी चंदनासारखा झिजलो मी, पण तिला किंमतच नाही। आणि काय असेल, तिचं प्रेमच नव्हतं माझ्यावर। एकदा काय मी चिडून तिकडनं आलो तर आली का ती माझ्यासाठी? आली का? आले आले, वळून कडे बघ जरा, आले। दिव्या, दिव्या, दिव्या सॉरी, ते माझं प्रेम होतं म्हणून। दिव्या ऐक, माझं प्रेम होतं म्हणून मी फक्त माणसं हीच लायकी आहे तुझी, हीच किंमत आहे। तुझ्या खोटं बोलून मिळवलेल्या प्रेमाची हीच किंमत आहे। दिव्या अगं पण कोणीच बोलायचं नाही। कोणीच
लाज नाही वाटली तुला? किती खोटं बोललास, फसवलंस तू मला. आजवर दाखवलेली सगळी स्वप्न, सगळे दिलेले गिफ्ट, सगळं खोटं होतं. ज्या प्रॉपर्टीची, ज्या बंगल्याची दाखवलेली स्वप्न, त्यासाठी राब राब राबले रे मी. दिसलं नाही तुला? का केलं असं? अगं पण त्याचं प्रेम. तुला कळतं का यातलं काही? कळतंय तुला? मध्ये बोलायचं नाही, एक शब्द बोलायचं नाही. दिव्या अगं त्याला तू लायकी नसताना कशाला माझ्या नादी लागला तू? तुला तर पहिल्या दिवसापासून माहिती होतं ना मी कशी मुलगी आहे, मला काय हवंय. होतं माझं पैशांवर प्रेम, पण मी क्लिअर होते. तुला मी स्पष्टपणे सांगितलं होतं की मला श्रीमंत नवरा हवाय. तुझ्या सांगण्यावरून मी भर मंडपातून पळून आले. असले माझं नुकसान झालंय रे. तुला कळत नाहीये तू किती मोठी फसवणूक केलीस माझी. तुझ्यासाठी आशू सारखा खरोखर श्रीमंत मुलाला सोडलंय मी. मीच मूर्ख आहे. अख्ख्या जगात माझ्या एवढी मूर्ख ना कुठेच नसेल. खरं आहे तुझं. नाही म्हणजे त्यांनी तुझ्या नादी लागायला नको. एकदा माणूस प्रेमात गुंतला ना की मग बाकी सगळं त्याच्यासाठी झूट असतो. समोरच्या माणसाची आपल्याबद्दल काय अपेक्षा आहे, आपण खरोखरच तितकं प्रेम करतो का, किंवा आपलं हे प्रेम किती काळ टिकेल, काही लक्षात येत नाही त्याच्यात. तो वाहवत जातो प्रेमात. त्याचंही तसंच झालं. तुम्ही तर काहीच बोलू नका, एक शब्दही बोलू नका तुम्ही. एवढं खोटं वागताना, बोलताना आपल्या वयाचं भान ठेवलं तुम्ही? किती राबवलं तुम्ही या घरात मला, किती कामं करायला लावलीत, धमकी दिली. काय बोलायचं तुम्ही मला? नटमुगरी. मी नटमुगरी? मग ही सगळी नाटकं कोणी केली? हा जितका दोषी आहे ना तितके दोषी तुम्ही पण आहात. दिव्या, मी फक्त त्याला त्याचं प्रेम मिळावं म्हणून केलंय. प्रेम मिळालं नाही की त्याची काय किंमत मोजायला लागते ते मला चांगलंच माहिती. अरे खड्ड्यात गेलं हो तुमचं हे प्रेम. ह्या प्रेमाने काही पोट भरणार आहे का तो? हे कळत नाहीये त्याला. दिव्या आय एम सॉरी, मला माफ कर. तुझी हिम्मत कशी होती रे सॉरी बोलायची? तुला मी आज सोडणार नाहीये चंदन. दिव्या 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 मध्ये पडू नको, तुला पण लागेल. ह्यानी पकडले मला. तू बाजूला हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.